नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या गोष्टीतून एक नवीन विचार समजून घेणार आहोत. एक अशी गोष्ट जी सांगते की आपली संगत, आपलं आजूबाजूचं वातावरण आपल्यावर किती खोलवर परिणाम करतं. खरं तर हा संदेश जितका जुना आहे तितकाच तो आजच्या काळातही महत्वाचा आहे. तर एक मूलभूत प्रश्न जो या संपूर्ण कथेचा गाभा आहे तो म्हणजे आपण जशा संगतीत राहतो तसेच बनतो का? म्हणजे खरंच असं होतं की आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या स्वभावाला आकार देतात? चला, या प्रश्नाचं उत्तर या कथेतूनच शोधून काढूया. बरं. तर ही गोष्ट सुरू होते पुब्बाराम नावाच्या एका विहारात. आणि तिथे ना एक अगदी आपल्यासारखीच म्हणजे रोजच्या जीवनातली एक समस्या डोकं वर काढून बसली होती. तर झालं असं की तिथे काही भिक्षू होते जे त्यांच्या उद्धट आणि भांडखोर स्वभावासाठी ओळखले जायचे. त्यांच्या वागण्यामुळे ना विहाराची सगळी शांतताच भंग झाली होती. सतत वाद, भांडणं आणि यामुळे प्रकारचं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आता यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं होतं, कारण हेच त्या कथेच्या केंद्रस्थानी होतं. आता ही परिस्थिती हाताळण्यासाठी काय केलं गेलं? तर गुरूंनी एका ज्येष्ठ भिक्षूला बोलावून एक अजब गोष्ट करायला सांगितली. त्या भिक्षूने आपल्या पायाच्या फक्त एका अंगठ्याने, हो, फक्त अंगठ्याने अख्खी इमारत हादरवून टाकली. हे कशासाठी? तर त्या भांडखोर भिक्षूंचं लक्ष वेधून घेण्यासाठी. जणू काही एक इशाराच होता तो की आता बास. आणि मग गुरूंनी त्या भिक्षूंना सांगितलं, अरे, हे काही आज पहिल्यांदाच उद्धट वागत नाहीयेत. यांचा हा स्वभाव जुनाच आहे. आणि या एका वाक्याने त्यांनी वर्तमानातली ही समस्या थेट भूतकाळातल्या एका गोष्टीशी जोडली. आणि इथूनच आपली गोष्ट वळते हिमालयाच्या कुशीत घडलेल्या एकाच जुन्या कथेवर. एक गोष्ट जी आपल्याला या सगळ्या समस्येचं मूळ काय आहे ते दाखवून दे. या कथेत ना 2 प्रकारचे तपस्वी होते, अगदी टोकाचे वेगळे. एका बाजूला होते काही चंचल तपस्वी, ज्यांचं काम म्हणजे फक्त हसणं, खिदळणं, थट्टामस्करी करणं. तर दुसऱ्या बाजूला होते बोधिसत्व म्हणजेच कोमाईपुत्त, जे पूर्णपणे शांत, आपल्या ध्यानात मग्न असायचे. आणि या चंचल तपस्विनींनी एक माकड पाळलं होतं. आता गंमत बघा, हे माकड अगदी त्यांच्यासारखंच उद्धट, खोडकर. आपल्या करामतींनी त्यांचं मनोरंजन करायचं. म्हणजे जशी संगत तसंच त्याचं वागणं. जणू काही तो त्या तपस्वींचा आरसाच होता. पण मग गोष्टीत एक वळण आलं. ते चंचल तपस्वी काही कामानिमित्त बाहेर गेले आणि त्यांच्या गैरहजेरीत त्या माकडाच्या आयुष्यात एका खूप मोठ्या बदलाची संधी चालून आली. आता ते तपस्वी तर नव्हते, मग कोमाईपुत्ताने त्या माकडाला जवळ घेतलं आणि त्याला एक खूप मोलाचा धडा शिकवला. त्यांनी त्याला सांगितलं की सुसंस्कृत तपस्वींसोबत राहणाऱ्याने कसं वागायला हवं, प्रत्येक कृती विचारपूर्वक कशी करायला हवी आणि ध्यानासाठी स्वतःला कसं समर्पित करायला हवं. एक प्रकारे त्यांनी त्याला शिस्तीचा आणि आत्मचिंतनाचा मार्ग दाखवला. आणि काय सांगू, याचा परिणाम लगेचच दिसला. बोधिसत्वाची संगत आणि त्यांची शिकवण यामुळे ते माकड पूर्णपणे बदलून गेलं. एकदम सद्गुणी आणि शिस्तप्रिय बनलं. त्याचा तो सगळा उनाडपणा, तो खोडकरपणा कुठल्या कुठे गेला आणि त्याच्या जागी एक शांतपणा, एक स्थिरता आली. मग काही दिवसांनी ते चंचल तपस्वी परत आले. आणि त्यांनी काय पाहिलं? तर त्यांचं ते खोडकर माकड एकदम शांत बसलेलं. त्यांना तर धक्काच बसला. त्यांनी विचारलं, अरे, तू पूर्वीसारख्या खोड्या का करत नाहीस? त्यांचं हे नवीन, शिस्तबद्ध रूप त्यांना अजिबातच आवडलं नाही. त्यांनी तर चक्क एका कवितेतून त्याला सुनावलं. अरे माकडा, तू तर आधी इथे खेळायचास. माकडासारखंच वाग ना, तू असा शहाण्यासारखा वागल्यावर आम्हाला नाही आवडत. म्हणजे बघा, त्यांना त्याचं ते जुनं उणाड रूपच हवं होतं. पण माकडाने जे उत्तर दिलं ते ऐकून ते तपस्वी आणखीनच चक्रावले. त्यानेही काव्यातच उत्तर दिलं, शहाण्या कोमायच्या शब्दाने मी खरं ज्ञान ऐकलं आहे आणि आता मला फक्त ध्यान करायला आवडतं. त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं की हा बदल वरवरचा नव्हता, तर अगदी आतून झालेला होता. हे ऐकून त्या तपस्वींनी त्याची चेष्टा केली. ते उपहासाने म्हणाले, अरे, खडकावर बी पेरलं तर पाऊस पडून नाही ते उगवत नाही. तसंच आहे तुझं. तू कधीच ध्यान वगैरे करू शकणार नाहीस. त्यांना विश्वासच बसत नव्हता की एक माकड इतकं बदलू शकतं. बरं, तर ही होती भूतकाळातली गोष्ट. आता पुन्हा एकदा वर्तमानात येऊया, त्या विहारात, त्या गुरूंकडे आणि त्या भिक्षूंकडे, आणि बघूया की या सगळ्या कथेचा शेवट काय होतो. आणि मग गुरूंनी त्या कथेचं खरं रहस्य उलगडलं. त्यांनी त्या भिक्षूंना सांगितलं की त्या गोष्टीतले ते चंचल, उनाड तपस्वी ते दुसरे कोणी नसून तुम्हीच होता.
आणि तो कोमायपुत्र, तो मी स्वतः होतो. विचार करा, केवढा मोठा धक्का बसला असेल त्या भिक्षूंना. इथेच कथेचे सगळे धागेदोरे जुळून आले. आणि मग या गोष्टीतून मिळणारा बोध फक्त त्या भिक्षूंपुरतं मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचा संदेश बनतो, संगतीच्या प्रभावाचा संदेश. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आजूबाजूचं वातावरण आपल्या वागण्याला आकार देतं. योग्य संगत मिळाली तर शिस्त लागते. इतकंच नाही तर संगतीमुळे आपलं चारित्र्यही बदलू शकतं. आणि हो, जरी बाकीच्या लोकांना आपल्यातल्या या खऱ्या बदलावर विश्वास बसला नाही, तरी तो बदल खरा असू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या कथेच्या आरशात पाहिलं तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे नकारात्मक प्रभाव टाकणारे, आपल्याला मागे खेचणारे चंचल तपस्वी कोण आहेत ह्यावर एकदा नक्की विचार करून बघा.